आता काय झालं की ते आमच्या आज्यापासून ते बंद झालं त्याच्यामुळे ते झालं. पण काय का जे जे आता वाचले आहे आपल्याकडे ते त्यांचाच आपल्याला माहिती पाहिजे. तुमचा परिचय सांगा सर. तुमचं नाव काय? मारुती धोंडू वाघमारे. नाही वाघमारे आम्ही वाघमारेच केला. आता वाघधरेच होऊ पण वाघमारे केला. बरं ते आई तर वाघधरे सांगत होते त्याला माहित नाही का त्याच्या आडनाव? मग काय त्याच्यामुळेच तर असं झाला का एवढ्या माणसं. बरं होते आमच्या वडिलाची 2-2 नाव होती सोडा. मग आपल्या पोराच्या टिशा पिशा निघल्या पुऱ्या वाघमारेच्या मग त्यासाठी मग चेंज करून साठी आपण वाघमारेच केला. आता फक्त प्रकाश राहिला आमच्यामध्ये वाघधरे. बाबाजी आहेत का तुमच्याकडे? नाही बाबाजी आता मरण पावले. नवरात्री आता नवरात्री. बरं तुमच्याकडे पूजा वगैरे कुठल्या देवाची करता तुम्ही? आपल्या घरच्या देवाची. आम्ही पूजा नाही म्हणलं तर जास्तीत जास्त तपाळभू झाली. नारायण देव वाघदेव नाही वाघदेव तपाळचा. पण घरची पूजा नारायण देव वगैरे करता का? हो तेच. वाघदेव म्हणजे वाघदेव वेगळा आहे आणि नारायण देव वेगळा आहे. नारायण देवाला वेगळी लागते. आपल्या वाघदेवाला वेगळी लागते पूजा. आपले डुकर वगैरे कापून जे ते नाही ते सोडून ते कुठल्या देवाचं होतं म्हणजे ते करत होते का? ते घरीच करत होतो ना आम्ही. जसं आपल्या घरच्या देवाला आपल्या याच्या वाघदेवाला देवाचा आहे तो करत होतो पहिले होत होता. आता तो सोडून दिलो सब. त्याला काय म्हणत होते काही शब्द असं काय? नाही भंडार म्हणत होते ते. भंडार जसा तो नारायण देवाचा भंडार नाही नारायण देवाची पूजा होती. ती प्रथा गेली. ते प्रथा गेली. आता कोण करते लेकरं बरं कोणीच नाही करत. बीज म्हणून करायचं. बरोबर. नवसाची नवस म्हणा किंवा आपला कोणता कबुलला आहे तो आता ते प्रथा सोडून दिला. लग्न झाल्यावर 2-3 दिवसांना काहीतरी करत होते वाटतं. नाही पहिले मला आठवतं लहान असताना मांडवाच्या दिवशी त्याच्या घरी आंबोरीला आमच्या लग्नाच्या वेळेस दिला ना आम्ही. ते आधी होतं तसा प्रकार. माझ्या लक्षात आहे. मग आपण नवीन मार्ग काढला. आता डुकरं जमत नाही तर मग काय बकरी देणं चालू केलं. मग बकरी नाही तर मग कोंबड्या देणं चालू केलं. मग हळूहळू साला हे नाही परवडलं मग साध्यावर आलं. आता लहानशी गोष्ट आपण पहिलीच खुश होतो. कोंबड्या तलंग लागतेच. बरोबर. सानगडी लागते तोप मायला. माझी सासूरवाडी सानगडीची ना. माहित आहे ना सांगितलं. बापुनाच्या ओळखतो चांगला आमचे भाऊ झाले. आपल्याला ते झोपडी आणि ते डुकर पाहायचे आतमध्ये एकूण संख्या वगैरे सांगून द्या ना किती आहेत काय? माझ्याकडे आता 11 आहेत. म्हणजे पिलार पकडून नाही एक जनली आहे बाहेरच आहे ते सायंकाळी वगैरे ते तिकडे जाय जोपर्यंत. माझ्याकडे माद्या 6 मध्ये आहेत. नाही 6 माद्या बाकी नाही. काही खस्सी गेले आहेत 2-3. खाद्य वगैरे कुठून घेता की असंच आपल्या घरच्याच फकुस कोंडा देणे ना 4 ने. अच्छा. मग घरी वगैरे आणता का ते? हो आणतो ना बाबा. घरी इकडे नाही आणू. ज्या वेळेस आपल्याला काम आहे कापावा करायचं तेव्हा इथे बांधून ठेवतो. नाही तर घरी इथे दिसत नाही आमच्या. बाहेरच पुढे येतात. मांस खाता का त्याचा मग? हो जे बाबा आता धंदाच करतो. ते काय आम्हाला विचारत हल्ला धाबे जाणून जातील का त्याला. देवरीला तर कमीत कमी 40-45 जनावर. दारासिंगच्या मुळे तो येथून आमचा पुरा धंदा मुरला समजा. आणि सिर्फ याच्याच बापाना पुरा ह्या केलं अक्षरच बापाना. नाही तर आमची जिंदगानी विजय राहिली त्या जानवर आहे बघ. याच्याच बापाना केलं. नाही द्या आता काय त्याला आता चांगलं करायचं आहे आपल्याला. नाही तर आमचा परिवार पुरा सुखी जीवन जीवला असतं तिथे त्या धंद्यामुळे. कोण किती लोक आहे तुमच्या कुटुंबामध्ये पूर्ण? माझ्या कुटुंबामध्ये 6. आता 6 लोक आहे का? हे कोण आहे? हा मोठा मुलगा आहे. अच्छा. आणि हे तो लहान मुलगा आहे. काय करते? हेच आपलं मच्छी बघा. आणि शिक्षण वगैरे किती झालं? 12वी आहेत दोघे 12वीचे. 12वीच्या नंतर काही काहीच नाही केलं. इच्छा आहे का काय ग्रॅज्युएशन वगैरे करायची? त्याचं यंदाच लग्न केलं. अच्छा झालं का? तो राहिला. कुठे शिकले? आलेवाड्याला. किती वर्ष त्याचं वयोमान आहे? किती वर्षांनी विकते? आपण एखादा डुक्कर जो आहे याला म्हणजे किती दिवसामध्ये तो आपण त्याला विक्री करतोय? त्याला काय वर्ष 2 वर्ष आता लागते? काय सिटीच्या मालात ना आपल्या गावखेड्याच्या मालामध्ये बहुत फरक पडते. तरी नेमकं 12 महिने लागते, 2 वर्षे लागते,
30-35-40 किलो व्हावं वर्षाला जवळपास किती विकतात? आणि आपल्या सिटीमध्ये वर्ष तेवढी कोण लावत राहते टोटल जी आला माल विकतो. अंदाजे आकडा तरी 10,000 रुपयाचा माल निघते आपल्याला. हो. वार्षिक आता तेवढा दाट पालूनही नाही होणार जी, लोकांचे डोरे राहते. म्हणजे नुकसान होते ना, लोकांच्या शेतांचे नुकसान होते. जास्त पालू नाही शकेल माणूस. यांना लसीकरण वगैरे करता का मग काही? नाही लसीकरण काही वेळ नाही केला काही. किंमत वगैरे किती भेटते, कोण समाज घेते, कोण काय असं काही? कोण ते विकत कोण घेते? मी स्वतःच काढतो. नाही तुम्ही कापणार आहे? चिल्लर विक्री चिल्लर विक्री हेच आपलं गावचे लोक आजूबाजूचे लोक घेते का? हो ते आपले ढेवळे लोक खात असतील ना? ढेवर नाही, ढेवर सोडून गोंड समाज जास्त छत्तीसगड तर जास्ती खातात. कमीत कमी आता मारबतला मला 1 क्विंटल माल पाहिजे. बापरे. पण तेवढं उत्पन्न होत नाही तुमच्याकडे. उत्पन्न नाही होत. मग इकना तिकना कुठून तरी जमावा. का भाव वगैरे काय रेट असते? 200 रुपये चालू आहे आता. 200 रुपये किलो. चला बकऱ्यापेक्षा कमी आहे. भरपूर अर्ध्यापेक्षा खायला खूप मस्त आहे. सांगून ठेवलं असतं तर मजा आली असती. 40% डॉक्टर साहेब 40% आहे. बहुत मजा येते. 600 रुपये बकरा आहे आता भंडाऱ्याला. 600 650 रुपये. बरं हे झालं घरगुती, मग ते रानटीचं वगैरे काही विषय? नाही रे भावा, त्याच्या दूर. अच्छा, ते बंदीमुळे ते फॉरेस्ट ऍक्ट. बरं एखादं जंगली आपल्या तुमच्या खोपडीदारात राहू नाही शकत का? नारायणजी याच्यात नाही. मारून टाकलेले आहे. मारत तर नाही, नाही मारत का? राहते थोडा वेळ तर मग निघून निघून जातो. असे खुले राहिले तर राहते, नाही राहिले असं नाही. तू येत असेल, त्याच्या जॉब मिसळत करतो. असेल, पण तो निघून जात असेल लगेच. कारण त्याला आपले वाटत नाही. हा म्हणजे काहून का हा माणसाच्या ढेटला आहे, तो माणसाच्या आता ढेटला. हे पालन करता तुम्ही, ते किती पिढी म्हणायची आता तुमची? आमच्या वडिलापासूनच समजा. म्हणजे माझ्या आजोबा वडिलाची होते पिढी गेली, का? आता माझ्या आजोबा करत होते. आजोबा नाही केला, फक्त माझ्या वडिलापासूनच आहे. वडील म्हणजे म्हणजे कोणत्या तरी किती वर्षी- वर्षापासून वर्षाचे? करतात? 60-65 वर्ष झाली असतील. हो ते 50 वर्षाचे आहेत. हो हो. त्याचे वडिलाचं 10-15 वर्ष 20 वर्षाच्या आधी हो, आधी 70-75. हो 71-72 मध्ये मिळले ते. 72 मध्ये. 72 मध्ये म्हणून पोहले. हो 72 वर्षामध्ये मिळले. ते करत होते लहानपणापासून. हो लहानपणापासून. तो खूप तो कालावधी पारंपरिकच होता. झाला. खूप जुना कालावधी झाला तो. पारंपरिकच तेव्हापासून त्यांनी कंटिन्यू ठेवलं. म्हणजे साधी गोष्ट नाही. ते काय झालं की म्हणजे हा जो एरिया परिसर आहे, त्या परिसराला अनुसरून तो राहायला टिकून तर ते राहिला. आता मोहाडीमध्ये मागच्या 2 वर्ष आधी बंद केला. ते तिथल्या नगरपंचायतीनं त्याला झोपडी फेकली, ते डुकरं त्याला हे करायला लावले म्हणून ते कोण प्रकाश भाऊ का? हे केलं. प्रकाश हो का रे? त्यांना म्हटलं मी की तुम्ही FIR टाका किंवा त्याला त्यांच्या नोटीस असेल तर एखाद दिवस कोर्टात केस तुम्ही हे केल्यामुळे आमचा व्यवसाय गेला. आम्ही आता उपाशी झालो. तर असं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही का? कधी तुम्हाला लोकांनी काही म्हटलं? नाही अजून काय ग्रामपंचायतनं काय तुम्हाला पत्र बित्र दिलं स्वतः असेल? राखून आम्हाला लावेल दुसऱ्या नाही प्रॉब्लेम म्हणजे कोणी काही बोलले का? तसे म्हणत. तसं काय नाही. घाण व्यवसाय आहे. म्हणजे हा जो घाणीचा प्रकार आहे वाढत जातो की नाही, कुठे जाऊन बसणे, त्याच्यामुळे लोकांना किडस वाटते. नाही अशी बोलले मागे त्या रोगाच्या वेळेस काही लोक बोलत तुम्ही आपल्या तोंडी बोलले. म्हणजे तोंडी बोलले, तोंडी बोलले असं काही केलं नाही. लेटर नाही दिलं. बरं आता तुम्ही जे काही व्यक्ती म्हणून आहे, तुमचं उत्पन्नाचं साधन आता काय काय आहे? काय नाही, फक्त आपला मुर्गा पोह्याचा धंदा ना, तो डुकराचा धंदा आहे, आणि मच्छी मारणे इकडे तिकडची बस. डुकराचा धंदा आला त्याच्यात तुमच्या उत्पन्नाचा. म्हणजे मग ते काय म्हणतात त्याला, तुम्ही समजा आता ग्रामपंचायतमध्ये गेले हो की आम्ही हा व्यवसाय करतो, हो. त्याची संबंधित आम्हाला काही द्या, तर ते असं लिहून देतात का कागदावर की तुम्ही ते नाही डुकराचं? नाही अजून आम्ही त्याच्या ह्याची नाही केला का आम्हाला काही द्या ग्रामपंचायतीतून काही करा म्हणून असं काही केला नाही अजून. नाही पण ते त्यांच्या रेकॉर्ड व्यवसाय वगैरे तुमच्या टाकत असतील ना, डुक्कर पालन वगैरे? नाही बरं तुम्ही लोन घेतलो म्हणले, हो तो कोणत्या माध्यमातून घेतलं? आपल्या जानवर रोजी चाललो हो, पण जनावरावर म्हणजे येतून दिना बँकेतून उचललो. देना बँकेतून, म्हणजे बँकेनं दिलं तुमची प्रॉपर्टी समजून. याच्या बापाचे डुकर दाखवलं होतं माझ्याकडे कमी. हा बरोबर. याच्या बापाचे म्हणजे बँक लोन मिळाला होता. बँक लोन उचललो. पण त्याच्यामध्ये त्याचे हा काही उल्लेख होता का? documentation आहेत का त्याच्यात? नाही जी सरले आता ते 20 वर्षाच्या पहिलीची गोष्ट होते. नाही का? आताची 20-25 वर्षाच्या पहिलीची गोष्ट होते. नाही, असं तुम्ही डुक्कर पालन व्यवसाय करताय तर याच्या कुठे डॉक्युमेंटेशन आहे का म्हटलं काहीतरी? नाही काही नाही आपल्याकडे, फक्त पालन करणे आहे. असं आता तुम्हाला याच्यासाठी मी सांगताय, जर आता ठीक आहे तुम्हाला जर काही पुढे चालून अडचण आली अशा पद्धतीची, ग्रामपंचायतने एखादा नोटीस दिला
तर त्या नोटीस आपल्याकडे ठेवा. आमच्या कॉन्टॅक्टमध्ये कधी पण तुम्हाला गरज वाटला ते आम्हाला कळवा. बरं ठीक. याच्यासाठी सांगतोय की आपण हा व्यवसाय पारंपरिक पिढ्यानं पिढ्या आपण करत आहोत. नाही त्याच्याबद्दल काहीच नाही केलं आता तुम्ही करताय म्हणून काही नव्यानं नाहीये. त्याच्यामुळे आमच्या घरी तो होता, तुमच्याही घरी तो आहे, त्याच्यामुळे तो होता. चला मलाही देवरी जावा द्या पटणारी. चालेल चालेल चालेल. चला आपण त्या मुकुरांकडे जाऊन तिकडे